नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. सुनील केदार यांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक. लाडकी बहीण योजना बंद करण्याचे विधान भोवणार. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. सुनील केदार यांच्या वक्तव्याविरोधात गुरुवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी अलिबाग शहरातील महावीर चौक येथे शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी सुनील केदार तसेच काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी व शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये मिळणार आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य नुकतेच केले आहे. सुनील केदार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून ठिकठिकाणी सुनील केदार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. अलिबाग शहरातील महावीर चौक येथे सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी शिवसेना शिंदे गट आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य गजानन गुंदके, संजीवनी नाईक, संतोष निगडे, जीवन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.